नमस्कार, देशोन्नती संपादकीय मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहीर होण्यापूर्वी राज्यातील नेत्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता होती। खास करून ज्यांना राज्यातच राहायचे आहे असे नेते अगदी काकुळतीला येऊन आम्हाला लोकसभेची उमेदवारी नको असे विनवताना दिसत होते। सुधीर मुनगंटीवारांनी तर अगदी भर सभेत मुख्यमंत्र्यांना त्यांचे वजन वापरून आपल्याला उमेदवारी मिळणार नाही याची तजवीज करण्याची विनंती केली होती, परंतु मुनगंटीवारांची ही विनवणी कुचकामी ठरली। भाजप श्रेष्ठींनी निवडून येण्याची क्षमता हाच एक निकष लावून शेवटी चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवारांनाच उमेदवारी दिली। पक्षाचा आदेश सुधीर भाऊंना पाळावाच लागला। अशीच धडधड मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्याही मनात होती। त्यांना पक्षाचे उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी देण्याबाबत विचारणा केली होती। सुधीर भाऊंप्रमाणेच आशिष शेलार यांनीही लोकसभा निवडणुकीत आपल्याला रस नसल्याचे सांगितले, परंतु जे सुधीर भाऊंच्या वाट्याला आले ते आपल्याही वाट्याला येऊ शकते ही भीती त्यांच्या मनात होतीच, परंतु ते सुदैवी ठरले। भाजपने उत्तर मध्य मुंबईसाठी ज्येष्ठ विधिज्ञ आणि पद्मश्री पुरस्कार विजेते उज्ज्वल निकम यांना उमेदवारी घोषित केली आणि शेलार मामा दिल्ली वारीच्या संकटातून बचावले। खरे तर या मतदारसंघातून विद्यमान खासदार पूनम महाजन निवडणूक लढण्यास उत्सुक होत्या, परंतु भाजपच्या बहुचर्चित अंतर्गत सर्वेक्षणाने मतदार संघातील वातावरण त्यांना अनुकूल नसल्याचा निष्कर्ष काढला आणि पूनम महाजन यांना पुन्हा उमेदवारी मिळणार नाही हे निश्चित झाले। तेव्हापासूनच या मतदारसंघासाठी सक्षम उमेदवार शोधण्याचा प्रयत्न सुरू होता। आशिष शेलार त्या दृष्टीने सक्षम होते आणि त्यांनी होकार दिला असता तर त्यांच्याच गळ्यात उमेदवारीची माळ पडली असती, परंतु कदाचित शेलारांना राज्याच्या मंत्रिमंडळातील भावी मंत्रीपद खुणावत असल्यामुळे त्यांनी नकार दिला आणि त्यांच्या सुदैवाने उज्ज्वल निकम यांनी निवडणूक लढण्यास होकार देऊन त्यांची अडचण दूर केली। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीय मध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।